सहर्ष स्वागत वेलकम सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। संपूर्ण अतिथीगणांचा उपस्थिती या ठिकाणी स्पर्धेला लाभली आहे। संपूर्ण अतिथीगणांचं आम्ही या ठिकाणी करतोय सहर्ष स्वागत वेलकम। पहारे गावचे उद्योगपती नरेश पाटील साहेब आपण देखील मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाचे एक प्रमुख व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी मंचावरती पाहतोय। सन्माननीय बबलू शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या सोबतीने आपण पाहिलं। निलेशजी गुरव साहेब आहेत भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाचे अध्यक्ष, त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय। या परिसराला सामना सुरू करा। सामना आपण पाहतोय येणार बोरपाडा विपक्षामध्ये श्री कालिका माता वडगर संघ आहे। पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय, पंचांकडे सिग्नल आला, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन। पहिला चेंडू सुरुवात केली जाईल। इथे पहा चांगला चेंडू तर नाहीये, पंचाने घोषित केला पहिलाच व्हाईट बॉल आलाय आणि पंचाने इथे देखील इशारा दर्शवला 1 फॉर द ओव्हर असा इशारा दर्शवला असताना ताकीद दिली। आणि फलंदाजासाठी आपण पाहतो बॅटिंग ऑर्डर मध्ये टॉप ऑर्डरचे फलंदाज अनदर वन, अजून एक एक्स्ट्रा रन या ठिकाणी व्हाईटच्या स्वरूपात ऍड होईल। बॅटिंग साठी सज्ज झाले दोन फलंदाज बिंदास लसणे आणि त्याच्या सोबतीने आपण पाहतोय रवी आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आहे मिस्टर संकेत सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय। मात्र पहिल्याच चेंडू पासून आपण पाहिलं 2 व्हाईट बॉल टाकले गेले। एक जबरदस्त मॅच पहिल्या फेरीमधील अंतिम सामना आहे। कमबॅक करावा लागेल, इतना पडल्यानं तो सब बरीच चेंडू पाहायला मिळाला, खाली राहतो आणि यावरती डॉट बॉल येतोय। सोलामीचे फलंदाज आपण पाहतो बिंदास लसणे एक चांगला आक्रमक खेळाडू आहे। एक सिटी क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्याच्या पाठीमागे आहे। बिंदास लसणे म्हटला तर येणार बोरपाडा संघाला रिप्रेझेंट करतो। अनेकदा येणार बोरपाडा संघासाठी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी त्याची राहिली आहे। संकेतला पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती कुठेतरी रिच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे। अगदी बॅटचा फ्लो ओळखला त्या मेरिट वरती चेंडू ठेवत नाहीयेत आणि तिथं दूर ठेवण्याचा प्रयत्नामध्ये सुद्धा तरी पहा देखील डॉट बॉल आलाय। सलामीचे फलंदाज होते त्यांना पहिल्या 2 चेंडूत 2 धावा प्लस मिळाल्या आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत। ही स्पर्धा आपण पाहतोय अमी कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित डॉक्टर स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषक 2025। फटका चांगला आहे आणि चेंडू खाली शतक्षक आहे। प्रयत्न चांगले होते मात्र इथे फटका लाजवाब, धावा मिळतील 6 षटकार। फटका दमदार आपण पाहिला। ही स्पर्धा आपण भरवते आणि त्याचा मागचा एकमेव हेतू आहे ज्या व्यक्तिमत्वाच्या नावाने आपण ही स्पर्धा भरवली गेली आहे। स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषक ज्यांची जयंती कालच्या दिवसामध्ये होती आणि त्यांच्याच जयंती निमित्ताने आपण ही स्पर्धा आता 4थ्या पर्वामध्ये आहोत आणि 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा त्यांच्याच नावाने आपण भरवली गेली आहे। इथे फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा षटकार, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव। षटकार प्लस नो बॉल आहे। फ्रीडचा चेंडू आता पुन्हा एकदा फेस करायला मिळेल। इथे बिमर आणि त्यावरती षटकार 7 धावा आल्यात। जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी करत असताना बिंदास लसणे, नावच बिंदास आहे आणि फलंदाजी करतो बिंदास, त्याचं नाव आहे बिंदास।
जबरदस्त बॅटिंग करत असताना 2 बॅक टू बॅक षटकार ठोकलेत, आक्रमकता सिद्ध केली आहे. चला जगदीशजी सुतार आपण या, जे या कुंदे गावचे सायंटिस्ट आहेत. जगदीश सुतार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करत आहोत. सामना देखील सुरू ठेवायचा आहे. आमचे मान्यवर ज्या ठिकाणी उपस्थित झालेत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय बबलू शेठ पाटील साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. आणि मी विनंती करेन, या कुंदे गावचे एक सायंटिस्ट म्हणून जे कार्यरत आहेत जगदीश सुतार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. यानंतर आपण सन्मान करूया भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका ग्रामीण उत्तर मंडळचे अध्यक्ष सन्माननीय निलेश जोगीराव साहेबांचा सन्मान आपण करूया. आणि विनंती करेन दिनेशजी शिवराम भोईर भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका ग्रामीण उत्तर मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. आणि आपण दिनेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करूया. महाराष्ट्राचा अलंकारी वस्त्र, मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल, प्रेमाचा विविध रंगाने नटलेलं हे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह मोमेंटम देऊन निलेश जोगीराव साहेबांचा सन्मान आपण मंचावरती करत आहोत. यानंतर आपण सन्मान करूया सन्माननीय दयानंदजी पाटील साहेब. आपण यापुढे आपला सन्मान आम्ही करत आहोत. आणि दयानंद पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. दिनेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीने स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक आयोजक माऊली प्रतिष्ठान कुंदे या कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय निलेशजी गुरव, आदरणीय दिनेश दादा, रवी जाधव, किरण पाटील, सन्मान्य माझे सहकारी दयानंद पाटील आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि या माऊली प्रतिष्ठानचे सर्व सहकारी, या स्वर्गीय आदरणीय दत्ता सामंत चषक या चषक बनवण्यामागे ज्यांचं जगदीशजी सुतार यांनी हा चषक आयोजन खरोखर आपल्या सगळ्यांसाठी दत्ता सामंत साहेब हे प्रेरणास्थान आहेत. आपण जेवढे आपण कामगार जे लोक आहोत त्यांचे जिथे आपण महाराष्ट्रभर आदरणीय स्वर्गीय दत्ता सामंत साहेबांची आठवण करतो आणि यांची आठवण म्हणून या क्रिकेट स्पर्धा ठेवले. या क्रिकेट स्पर्धेत जवळजवळ 42 संघ आहेत. 42 संघांना प्रोत्साहन देण्यासाठी हा चषक आयोजक केला. या आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मी कुठेही मी जातो या क्रिकेट स्पर्धेसाठी, आता ही दुसरी क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवसातली, खरोखर युवकांसाठी प्रेरणा देण्यासाठी आपण हे चषक भरवतो. मी या जिथे जिथे असे क्रिकेटचे चषक भरवतात त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.
ते 40+ स्पर्धा असो या क्रिकेटच्या स्पर्धा असो, युवकांना असो 40+ यांना प्रेरणा देण्याचं काम आपलं सगळ्यांचं आहे. आणि आज या पूर्ण वीकमध्ये अशा स्पर्धा अनेक ठिकाणी भिवंडी तालुका हे क्रिकेटचं माहेरघर आहे. युवक खरोखर क्रिकेटवर मनापासून प्रेम करतात. मलाही जे क्रिकेट स्पर्धेत भाग घेतात सर्व खेळाडूंवर मनापासून मला अभिमान आहे. माझे युवक या चांगल्या ठिकाणी चांगल्या खेळामध्ये आपलं वेळ देतात आणि खेळाच्या माध्यमातून आपलं जे भविष्य आहे ते घडवण्यासाठी प्रयत्न करतात. त्याबद्दल खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत ज्या ज्या संघांनी भाग घेतला त्या संघांचं मी मनापासून अभिनंदन करतो. यश अपयश हा खेळाचा भाग आहे. कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हरणार आहे. या स्पर्धेतून पुढच्या स्पर्धेसाठी प्रेरणा घेऊन आपला क्रिकेट चांगला कसा या स्पर्धेत होईल यासाठी सर्व खेळाडूंनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि आपल्या खेळातून चांगला खेळ दाखवून स्पर्धा कशी यशस्वी होईल यासाठी सर्व खेळाडूंनी व सर्व संघांनी प्रयत्न केले पाहिजेत. पुन्हा एकदा मी आयोजकांचं माझ्या या स्पर्धेसाठी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि खेळाडूंना शुभेच्छा देतो. आपण आपला चांगला खेळ दाखवून ही स्पर्धा कशी यशस्वी होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण इथे उपस्थित झालात आणि आपला अमूल्य वेळ दिला याबद्दल आपलं या आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंतच्या चषकाच्या वतीने आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व अतिथीगण जे उपस्थित आले होते सर्व अतिथीगणांचं या ठिकाणी आम्ही करतोय सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करूया. अगदी वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेला भेट दिली गेली. हॅलो चिक हॅलो. दरम्यान पाहुणे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं. 38 धावा 38. सर्व पाहुण्यांनी या ठिकाणी रजा घेत असताना परंतु बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे आम्ही शतशः धन्यवाद व्यक्त करतोय आणि मैदानाकडे नेतोय. पुन्हा एकदा बिंदासने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. टप्पा पडल्यानंतर चकवून जातोय. चेंडू सीमा पार येतोय. चौकार. धावा मिळतील 4. वर
आताचा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला परंतु रेंज पासून बाहेर होता. पंच आमच्या बाजूला वळतायत सांगतायत की हा खराब चेंडू वाईट चेंडू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू पंचांकडे अपील दाद मागितली जाते परंतु पंच सांगतात की उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. फाईन लेग मध्ये चेंडू डीप मध्ये जातो त्या ठिकाणी. वन शॉट एकच धाव मिळेल. वन शॉट या ठिकाणी. अतिशय दक्ष आमचे पंच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गेल्या पहिल्या दिवसापासून खूप चांगली कामगिरी पंचाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेसाठी प्रोफेशनल पंच आम्ही ठेवलेले आहेत आणि त्यांच्याकडून जास्त चुका होताना दिसत नाहीत आणि खरोखरच वाखाणण्याजोगी कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा चेक बिंदास सज्ज आहे फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू त्याला स्क्वेअर लेगला खेळायचं होतं परंतु पॅडवर आदळतो चेंडू. बघूया पंचांचा काय इशारा येतो. लेग वाईज बॅटने. गणेशपुरी आणि पूर्णा संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं इनिंग ब्रेक मध्ये. दरम्यान शेवटचं निर्णायक षटक कदाळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर देवेश येतोय. फुलटॉस चेंडू होता परंतु पाहिजे तसा कनेक्ट करता आला नाही बॅटवर बिंदासला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि चेंडूची फेकी खराब होती. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होते. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सामना करेल तो. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. आता मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. बिंदास सध्या 13 चेंडू आणि 39 धावांवर फलंदाजी करताना दिसतोय. माझे स्कोरर घनश्याम पाटील मला ही माहिती पुरवतात कारण समालोचकाचा आत्मा जर कोण असेल तर तो म्हणजे स्कोरर आणि इत्यभूत माहिती कालपासून त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवली जाते आणि ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता मात्र 2 धावा मिळतात बिंदासला. 2 ने बिंदास जाऊन पोहोचतो 41 धावांवर. या स्पर्धेतील तिसरी 50 पाहायला मिळेल का बघूया. याआधी 2 50 या ठिकाणी संपन्न झाल्या. कालच्या दिवसामध्ये एक 50 आपल्याला पाहिली विश्वनाथ जाधव धानिव संघाचा आणि आजच्या दिवसामध्ये पूर्णा संघाचा मला वाटतं आकाशच्या माध्यमातून 50 धावांची खेळी साकारली गेली आणि बिंदास आता मात्र या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे. बिंदासलच नाही या ठिकाणी माघारी परततोय.
धावांचा सिंहाचा वाटा या ठिकाणी उचललाय तो म्हणजे बिंदासने. तर माघारी परतले मात्र शेवटच्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा पार. येतोय एक षटकार. आणि आपल्या सगळ्यांचे सुपरिचित ज्यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या शब्दाला अगदी क्षणाचाही विलंब न लावता आपल्याला मैदान उपलब्ध करून दिलं ते अथर्व मोबाईलचे प्रोप्रायटर सर्वा सज्जनदादा पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्ष मध्ये यायचंय. या दादा. टॉस कुठे? रवींद्रदादा शेलार गणेशपुरी पोलीस स्टेशनचे आणि त्याचप्रमाणे सज्जन दादा यांच्या माध्यमातून ही नाणेफेक या ठिकाणी केली जाते. गणेशपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय रवींद्रदादा शेलार आणि सज्जनदादा पाटील एक भजन क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे. खूप आवडीची मंडळी. ज्या ज्या ठिकाणी आमचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी सज्जनदादा सुद्धा उपस्थित असतात. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील लढत खेळण्यासाठी सज्ज. एका बाजूला पूर्ण विपक्ष गणेशपुरी संघ. छापा आणि काटा बोलायचं आहे. कोण करणार? गणेशपुरी. काटा असा कॉल आलेला आहे आणि छापा आलाय. नाणेफेक जिंकले या ठिकाणी पूर्ण संघाने. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न पाहायचंय. ओपिनियन घेऊया ना जरा. दुसऱ्या फेरीमध्ये आपण पोहोचलात. खूप खेळ चांगला पहिल्या फेरीमध्ये झालेला आहे. दुसरी फेरी संपन्न होतोय. एक तगडा आव्हान सकाळच्या 70 तर्फी सामना या संघाने जिंकला होता. आपण नाणेफेक जिंकलेत. आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण करायचं. 3 अंकांची लढत समोर एक मोठा आव्हान आहे. किती रोखण्याचा प्रयत्न असेल? रोखण्याचा प्रयत्न करू. थोडस या आयोजनाबद्दल स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकाचं हे 4थं पर्व या आयोजनाबद्दल काय म्हणशील? मी सकाळी सुद्धा सांगितलं आयोजन खूप सुंदर केलंय आणि आम्हाला खेळायला अभिनंदन. धन्यवाद तुला, तुझ्या संघासाठी आणि तुला शुभेच्छा असतील. गणेशपुरी संघाचा संघनायक प्रथम फलंदाजी करायची आहे. मोठं आव्हान आहे. पहिल्या सामन्यामध्ये बहारदार फलंदाजी. आजच्या दिवसातील उच्चांकी धावसंख्या या संघाच्या नावावर जाते. प्रथम फलंदाजी करायची. 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40-45. त्यासाठी कुठल्या फलंदाजावर जास्त अपेक्षा असतील तुझ्या? धन्यवाद. तुला शुभेच्छा. तुझ्या संघाला आमच्याकडून शुभेच्छा. दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय. नाणेफेक कक्ष मधून माहिती मिळते की या ठिकाणी नाणेफेक जिंकले पुणे संघाच्या संघनायकांनी आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे गणेशपुरी संघाला. गो टू कॉम्बॉक्स. दरम्यान सामन्याला प्रारंभ होतो. या ठिकाणी
पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू या ठिकाणी धावपत करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यशस्वी होत नाही. लेगबाईच्या रूपाने एक धाव या ठिकाणी जोडली जाते. एकने या ठिकाणी धावफलकाचा श्री गणेशा केला जातोय. विश्वास आलाय गोलंदाजीला. आता मात्र सामना करेल तो विघ्नेश. पंचांकडे पुन्हा एकदा अपील केलं जाते. हो ई ओव्हर झाल्यावर लगेच फलंदाज बाद. ओके पहिला गडी बाद होतो या ठिकाणी. खराब सुरुवात पाहायला मिळते या ठिकाणी. मैदानाच्या आतमध्ये बोरपाडा विपक्ष मोठं नाव ज्यांचं सातत्याने वडवली संघाला सहकार्य असतं आणि कुठेही टुर्नामेंट असू दे त्यांची उपस्थिती अग्रणीय असते असे नरेशदादा पाटील यांचं आत्ताच या ठिकाणी आगमन झालेले. आपल्या गावची स्पर्धा असून सुद्धा आज ते या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी नरेशदादा पाटील एक उद्योजक वडवली यांचं या ठिकाणी आगमन झालेले. त्यांचं सहर्ष सहर्ष शब्द सुमनाने स्वागत आहे. नरेशदादा धन्यवाद, आपण आलात. आपल्या मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. पाहुण्यांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे ती म्हणजेच वडघर विपक्ष येणार बोरपाडा अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना बोरपाडा संघाने धावफलकावर धाव जोडल्यात त्या म्हणजे 56 धावा आणि 57 धावांचं भलं मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे ते म्हणजेच वडघर संघासमोर. सलामी थोडीशी खराब झालेली, सुरुवात खराब झाली. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूला लॉप केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये मोठा गॅप आहे आणि त्या गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार, येतोय चौकार. एक गडी बाद 5. लक्ष मोठं आहे, 57 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, जेल पकडला जाईल, फलंदाज होईल फेल. दुसरा गडी बाद. बहारदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज आपल्याला पाहायला मिळालं. आजचं वैशिष्ट्य म्हणजे जय बजरंग गोरसई बी संघ या मैदानावर उपस्थित होती. ती मॅच ज्यावेळेस सुरू होती चहू बाजूने मैदानावर प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत होते. A1 पवनचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षक जमले होते. परंतु A1 पवनचा खेळ जरी चांगला झालेला नसला तरी मात्र सामना त्या ठिकाणी अंश 11 गोरसई बी संघाने एकतर्फी जिंकलेला आहे. म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये पुनश्च एकदा हा जलवा, हा तडका आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या सामना सुरू आहे. येणार बोरपाडा विपक्ष वडघर ही लढत. पहिलं षटक मार्गस्थ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी थोडासा हरागरी करताना दिसतोय वडघर संघ. चांगला ड्राईव्हचा पटका परंतु क्षेत्ररक्षक आहे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. या ठिकाणी एकने धावफलक पुढे सरकताना दिसेल. 6 वर जाऊन पोहोचलाय. पुढची मॅच आपल्या भेटीला येते. एक तगडं आव्हान. विहार पूर्णा विपक्ष त्यांना 2 हात करण्यासाठी सज्ज झालाय गणेशपुरी संघ. आता मात्र लॉप केलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. किती धावा मिळतील ह्या फक्त बघायच्या आहेत. आणि हो स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून मारलेला उत्तुंग असा षटकार 6 धावांसाठी.
थँक्यू डीजे. खूप सुरेख असं डीजे मास्टरचं ऑपरेटिंग या ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु आपल्यामध्ये पाहुणे उपस्थित आहेत. पाहुण्यांचा आदर सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्य. आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. ते म्हणजेच आपल्याला आपल्या गणेशपुरी पोलीस स्टेशनचे PI सन्माननीय आदरणीय रवींद्रदादा शेलार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जगदीश सुतार यांना विनंती करतोय की या ठिकाणी साहेबांचा सन्मान करायचा आहे. रवींद्रदादा शेलार यांचा या ठिकाणी सन्मान होताना दिसतोय मुख्य व्यासपीठावर. वेळात वेळ काढून साहेबांनी या ठिकाणी आपल्याला उपस्थिती दाखवली. आमचे सर्व या स्पर्धेचे सर्व जनक जगदीशजी सुतार यांच्या माध्यमातून माईची प्रेमाची उबदार शाल, रंगीबेरंगी फुलांनी सजलेला हा पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी साहेबांचा म्हणजेच आदरणीय रवींद्रदादा शेलार यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या साथीलाच शिवप्रभात चे सर्व आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व अथर्व मोबाईलचे प्रोपायडर आणि संगीत क्षेत्रामध्ये भजन क्षेत्रामध्ये जे एक उल्लेखनीय नाव म्हणजे जी आवड त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. कुठेही भजनाचा आवाज आला तर कानाला जर आवाज आला तर तो गोड आवाज ऐकण्यासाठी सदैव तत्पर असणारे सज्जनदादा पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी मायेची प्रेमाची आणि सन्मानाचं आपलं प्रतीक असलेले हिंदू संस्कृतीचं शाल हे वस्त्र देऊन आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेला मोमेंटो आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक ट्रॉफी देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद सज्जनदादा. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वेळात वेळ काढून गावामध्ये स्पर्धा आहे परंतु क्रिकेटची आवड बसू देत नाही असं व्यक्तिमत्व आमचं नरेशदादा पाटील वडवली हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन हरिभक्त परायण पंढरीदादा पाटील यांना की नरेशदादा पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. एक उद्योगपती, क्रिकेटचे अतोनात आवड असलेले व्यक्तिमत्व नरेशदादा पाटील वडवली उद्योगपती हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. हरिभक्त पारायण पंढरीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सन्मान होत असताना या ठिकाणी नरेशदादा पाटील उद्योगपती वडवली यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आताच माहिती मिळते काल कुंदेस्पट कुंदे संघ वडवली या ठिकाणी क्वालिफायर झाला आणि क्वालिफायर झाल्याबरोबर नरेश दादांनी दानशूरपणा दाखवत असताना त्या कुंदेस्पट कुंदे संघाला ज्यांनी जर्सी कालच्या काल परिधान केली ते नरेश दादा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा कुंदेस्फोट कुंदे संघाला या ठिकाणी जर्सी प्रदान केलेली आहे नरेश दादाने. दरम्यानच्या काळात मैदानाच्या आतमध्ये एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. या षटकाराने धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 18 वर. चांगला चेंडू समोरच्या डगआउट मध्ये त्या ठिकाणी एक बाईक लावलेली आहे तिची आरशी आमच्या मुख्य व्यासपीठावर चमकते तो कृपया आरशी बाजूला. ओके थँक्यू. दरम्यान एक निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला परंतु भरपूर बाहेर होता. पंच आमच्या बाजूला वळतायत आम्हाला सांगतायत की हा खराब चेंडू वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. दरम्यान आपल्यामधून पाहुणे रजा घेतात. गणेशपुरी पोलीस स्टेशनचे PI सन्माननीय रवींद्रदादा शेलार आणि सज्जनदादा पाटील हे आपल्यातून या ठिकाणी रजा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा 21 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 2-3 गडी गमावत असताना
21 धावा. लक्ष फार मोठं आहे, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असा अजून एक गडी बाद होतो या ठिकाणी. चौथा आदरा बसतो या ठिकाणी वडगर संघाला. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये वडगर विपक्ष येणार बोरपाडा. यानंतर दुसरी फेरीतील पहिली लढत VR पूर्णा विपक्ष त्यांना 2 हात करेल तो गणेशपुरी संघ. नाणेफेक झाले. VR पूर्णा संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते गणेशपुरी संघाला. हा सामना संपल्यानंतर VR पूर्णा संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडला जातोय, झेल पकडला जातोय. अजून एक फलंदाज फेल होतोय या ठिकाणी वडगर संघाचा. आल्या पावली या ठिकाणी कल्पेश माघारी परतला. आता मात्र कल्पेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय तो नयन आलाय. सहा चेंडू 36 धावांची गरज. माझे सहयोगी स्कोरर या ठिकाणी मला सांगत असताना घनश्याम पाटील की 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी षटकाराची आवश्यकता. दरम्यानच्या काळात या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होतंय. माडोशी गावावरून या आलेल्या पाहुण्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्षे स्वागत करत आहोत. बाबू इकडे आपले इथे शेवटचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी बघूया कुठल्या गोलंदाजावर ही जबाबदारी दिली. 36 धावा त्याला या डिफेंड करायचा आहे. अगदी उद्यानमुख खेळाडू दिसतो या ठिकाणी गोलंदाज प्रतीक आलाय. छोट्या चनीचा हा गोलंदाज, त्याला आज या ठिकाणी आजमावलं जातंय. पहिला चेंडू फेकून दिला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, फक्त बनून राहील प्रेक्षक. चेंडू सीमा पार, येतोय षटकार. छत्तीस मधनं 1 षटकार, 6 षटकार मारायचे आहेत. 1 षटकार मारलाय, अजूनही 5 षटकारांची गरज या ठिकाणी वडगर संघाला. दुसराही आलाय, नो बॉल प्लस षटकार. बॉल द्या. आता मात्र चर्चा करायला भाग पाडले या ठिकाणी येणार बोरपाडा संघाला. गरज होती 6 चेंडू 36 धावांची. प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज होती. पहिल्या 2 चेंडूंवर काय घडलंय, 2 षटकार, त्यामध्ये बिमरचा नो बॉल. म्हणजे आता 5 चेंडू 4 षटकारांची गरज, 23 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी वडगर संघ या ठिकाणी कमबॅक करताना दिसतोय, पुनरागमन करताना दिसतोय. गोलंदाजावर दबाव. आता मात्र त्याला कानमंत्र देण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक जात आहेत. संघनायक जातोय, कानमंत्र दिला जातोय. वडगरचे दोन्ही फलंदाज सांगतायत की सामना संपलेला नाही, सामना अजूनही जिवंत आहे.
प्रतीक गोलंदाजी मार्कवर, महेश पाटील दलोंडे इंजिनियर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी मुख्य व्यासपीठावर यायचंय. तुमचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. जाऊ मैदानाकडे. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही, सोडून दिलाय. चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर वाईट घोषित केला जातोय. 5 चेंडू 22 ची गरज. सामना रोमहर्षक होतोय. आणि या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त. परंतु फीटचा चेंडू होता. बघूया काय घडतंय. फीटचा चेंडू होता. चांगला चेंडू हाताळला या ठिकाणी. एकच धाव मिळते या ठिकाणी. दरम्यान आता मात्र या ठिकाणी रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ. 4 चेंडू 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी वडगर संघाला. एक रोमहर्षक लढत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही, वाईट चेंडू घोषित केला जातोय. चार चेंडू 21 धावांची गरज. पुन्हा एकदा एक फटका खेळला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होत नाही, गडी बाद होतो या ठिकाणी. गडी बाद झाला या ठिकाणी. मोठा आदरा या ठिकाणी बसतोय. आता मात्र या ठिकाणी सामना थोडासा झुकलेला दिसतोय. तो म्हणजेच आता मात्र या ठिकाणी निश्चितच म्हणावं लागेल की तो एनआर बोरपाडाच्या संघाच्या बाजूने झुकलाय. कारण 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावांची गरज 21. जर काय या ठिकाणी लिगल 3 चेंडू टाकले तर मात्र या ठिकाणी सहजगत्या हा सामना जिंकला जाईल तो एनआर बोरपाडा. परंतु एखादा अनलिगल बॉल या ठिकाणी हाताळला गोलंदाजाच्या माध्यमातून तर मात्र समस्या थोडीशी कठीण निर्माण होऊ शकते. कारण तेवढी बॅटिंग ची ताकद वडगर संघामध्ये आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडू 36 ची गरज असताना सामना थोडासा झुकवला होता फलंदाजाने, परंतु मात्र त्यानंतर बाद होऊन फलंदाज माघारी परतलाय. अजून एक चांगला चेंडू बघूया आणि पंच पुन्हा एकदा वळतायत की वाईट चेंडू. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक, 20 धावांची गरज. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. मात्र एक चांगला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू हाताळला जातोय. जो कानमंत्र दिला होता या ठिकाणी प्रतीकला तो कुठेतरी आता मात्र कामी येतोय. त्याला सांगितलं का उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू ठेव आणि तोच फॉर्म्युला या ठिकाणी वापरला जातोय. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू षटकातील आणि शेवटच्या चेंडूवर हा घणाघाती प्रहार षटकार पाहायला मिळतोय. परंतु ज्याप्रमाणे म्हणतात ना दिवा विजताना फडफडतोय तसा प्रकार झाला. शेवटच्या चेंडूवर षटकार मारला तरी सुद्धा मात्र वडगर संघ या स्पर्धेतून बाहेर जाताना दिसतोय, पराभूत होताना दिसतोय. आणि येणार बोरपाड संघाचं कौतुक या ठिकाणी, ही खरोखरच खूप चांगला खेळ केलात आणि सहजगत्या हा सामना जिंकलास.
अभिनंदन येणार बोरपाडा संघाचं आणि या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरलाय नो डाऊट ज्याने सुरुवातीपासूनच विस्फोटक फलंदाजी केली तो म्हणजेच बिंदास त्याने